दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आली। दिलीप इंडस्ट्रीज या कंपनीमार्फत तसंच कंत्राटदार धात्रक यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या या सर्व महिला तसंच पुरुष कर्मचाऱ्यांना गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाहीये। किमान वेतन, शूज, गणवेश, पीएफ काही दिलं जात नसल्यानं कामगारांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील 108 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये सुमारे 210 सफाई कामगार दिलीप इंडस्ट्रीज या कंत्राटदारामार्फत काम करतात। दात्रक नामक ठेकेदार याच्याकडे या कामगारांचं व्यवस्थापन आहे। मात्र ऑक्टोबर 2025 पासून या कर्मचाऱ्यांना 1 रुपयाही पगार मिळालेला नाहीये। दिवसभर दवाखान्यात झाडू मारणं, टॉयलेट साफ करणं, बायोमेडिकल कचरा उचलणं हे काम करीत असतात। पण 8 महिने झाले पगार नाहीयेत, घरात खायला अन्न नाही, मुलांची फी भरता येत नाही, अशी व्यथा या कामगारांनी व्यक्त केली आहे। जिल्हा परिषद अंतर्गत PSC मध्ये सफाई काम म्हणून काम करणारे सर्व कर्मचारी आणि स्त्री परिचार अर्धवेळ कर्मचारी यांना गेल्या 8 महिन्यापासून 6 महिन्यापासून केलेल्या कामाचा पगार अद्याप दिलेला नाही आणि तसेच किमान वेतनानुसार दिलेला नाही। या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी जिल्हा परिषद कार्यालयात CO यांना भेटायला आलो होतो, परंतु CO साहेब नसल्यामुळे आम्ही इथे जरा वेळ बसलो आणि त्याचा निदर्शने केली आणि ह्या कामगारांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही। किमान वेतन नाही, शूज नाही, युनिफॉर्म नाही, ESIC नाही, या गोष्टी लागू नाही आणि कोणीतरी धात्रक म्हणून ठेकेदार दिलीप इंडस्ट्रीजमार्फत काम केलं जातं। ते ठेकेदार पण सध्या इथे उपलब्ध नाहीत, त्यांनी ते पण आले नाही आणि केव्हा पगार देणार हे सुद्धा अजून त्यांनी हे केलेलं नाही। म्हणून आम्ही आज अतिरिक्त CO मॅडम यांना संगमनेरकर या मॅडमांना भेटलो आणि या मॅडमांनी आम्हाला सांगितलं की ठेकेदारावर आम्ही योग्य ती कारवाई करू आणि तुमचे पगार देण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडू। परंतु आम्ही आज सांगू शकतो की हे जर झालं नाही तर पुढच्या काळात आम्ही आमच्या फॅमिलीसह या जिल्हा परिषद कार्यालयावर आम्ही निदर्शने करू, हे आज आम्ही ग्वाही देतो। या कामगारांना किमान वेतन 15,000 इतकं आहे, परंतु आजपर्यंत कधीच पूर्ण पगार मिळाला नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली। त्यासोबतच शूज, हातमोजे, मास्कही मिळत नाहीयेत। इन्फेक्शनचा धोका असूनही उघड्या हातानं त्यांना काम करावं लागतंय। या सर्व कामगारांनी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संगमनेरकर यांची भेट घेऊन निवेदन दिलंय। कंत्राटदार धात्रक फोन उचलत नाहीये, दिलीप इंडस्ट्रीजचे ऑफिस बंद आहे, जिल्हा परिषदेनेच आमच्या पगाराची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। दरम्यान कामगार कायद्यानुसार कंत्राटदाराने पगार न दिल्यास मुख्य नियोक्ता म्हणजे जिल्हा परिषद जबाबदार असतं। त्यामुळे आता प्रशासन काय कारवाई करतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।